नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्यातलं जे हगवणे प्रकरण घडलं, या प्रकरणानं अखंड महाराष्ट्र हादरलेला होता आणि या हगवणे प्रकरणानंतर काहीच दिवसामध्ये सांगली जिल्ह्यात एक असाच प्रकार घडला. मात्र तो त्याला थोडा वेगळा अँगल आहे. ऋतुजा पाटील राजगे या तरुणीनं, विवाहित तरुणीनं 7 महिन्याची ती गर्भवती असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. आता ही आत्महत्या तिनं का केली तर ख्रिश्चन धर्म हा तिनं स्वीकारला पाहिजे. ख्रिश्चन धर्माच्या चालीरीती, रूढी परंपरा त्याप्रमाणे तिनं घरामध्ये वागलं पाहिजे असा साधारण आग्रह तिच्या सासू सासऱ्यांचा आणि पतीचा होता. आणि हे सहन न झाल्यामुळं, हा धर्म बदलणं हे शक्य नसल्यामुळं तिनं आपलं जीवन संपवलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांना अटक व्हावी आणि या निमित्तानं धर्मांतर विरोधी कायदा हा महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली. कालच त्यांनी सांगलीमध्ये मोर्चा काढला. आज न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये नितीन शिंदे स्वतः न्यूज डंकाशी बोलण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. शिंदे साहेब, आपलं न्यूज डंकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. हे जे ऋतुजा राजगे प्रकरण घडलं, या प्रकरणानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कळीचा मुद्दा तो धर्मांतर विरोधी कायद्याचा आहे आणि तो या निमित्तानं पुढे आलेला आहे. कालच तुम्ही आमदार गोपीचंद पडळकर वगैरे ह्या सगळ्या मंडळींनी अशी मागणी सरकारकडे केलेली आहे, मोर्चाही काढलेला आहे. या विषयावर आपण नंतर बोलू. मात्र मला प्रेक्षकांसाठी थोडक्यात हे जे ऋतुजा राजगेचं प्रकरण घडलं, हे प्रकरण नेमकं काय आहे हे तुम्ही थोडक्यामध्ये सांगावं. नमस्कार. ऋतुजा राजगे हिचं मूळ गाव माहेर हे मिरज तालुक्यातील गुंडेवाडी हे गाव. आणि ह्या गुंडेवाडी गावातून हिला सांगली शहरातील कुपवाड भागातील यशवंत नगर परिसरामध्ये दिलं. देत असताना लग्न ठरवणारे जे एजंट असतात त्या एजंटाच्या मार्फत ते लग्न ठरवलं गेलं. तो स्वतः लग्न ठरवणारा कोळी नावाचा तहसीलदार हा स्वतः कन्व्हर्टेड ख्रिश्चन झालेला होता. त्यानं ह्या कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता हिंदू धनगर समाजाचीच हे कुटुंब आहे. सुकुमार राजगे हा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असल्यामुळं आणि ही मुलगी MSc शिक्षण आणि MPSC ची परीक्षा दिलेली असल्यामुळं, दोघंही उच्च शिक्षित असल्यामुळं त्याने विश्वास ठेवला. आणि मुख्य म्हणजे त्या कुटुंबानं ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे ही गोष्ट तिच्या माहेरच्या लोकांच्याकडून लपवून फसवणूक करून तिचं त्या ठिकाणी लग्न लावून दिलं. लग्न पण कसं लावलं तर हे ज्या वेळेला स्थळ पाहण्यासाठी यशवंत नगरला राजगेच्या घरी गेले त्यावेळेला त्यांनी तात्पुरता देवारा आणला. देवाऱ्यामध्ये मूर्तीच्या प्रतिष्ठापना केल्या. घरामध्ये जे येशूचे फोटो होते, क्रॉसचे जे फोटो होते ते सगळे काढून टाकले आणि त्या ठिकाणी हिंदू देवदेवतांचे फोटो लावून त्यांनी फसवणूक केली. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर हळूहळू तिला लक्षात यायला लागलं की तिचे सासू सासरे आणि पती तिला चर्चमध्ये प्रार्थनेला चल, ती ज्या वेळेला उपवास करायची, मग संकष्टी असू दे, आषाढी एकादशी असू दे, मंगळवार असू दे, गुरुवार असू दे, शनिवार असू दे, हे उपवास ज्या दिवशी करायची त्या दिवशी जाणून बुजून घरामध्ये मटण शिजवलं जायचं.
तिच्या लक्षात यायला लागलं की ह्या कुटुंबानं ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय, परंतु हिनं सुद्धा तो ख्रिश्चन धर्म स्वीकारला पाहिजे यासाठी हळूहळू तिचा त्यांनी छळ सुरू केला. आणि त्यात भरीसभर म्हणून ती गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर जी हिंदू धर्मातली सगळ्यात मोठी पूजा आहे वट सावित्रीची, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचं पूजन करण्यासाठी ती जात असताना तिची अडवणूक केली गेली. तिला ज्या वेळेला ती 7 महिन्याची गरोदर होती त्यावेळेला तिला सांगण्यात आलं की तू बायबलचं वाचन कर, तुझ्या गर्भावर संस्कार झाले पाहिजे. ती त्यांना म्हणाली की मी गीता वाचणार, मी रामायण वाचणार, अहिल्याबाई होळकरांचा इतिहास वाचणार, हे संस्कार माझ्या मुलावर झाले पाहिजेत. आणि हे करत असताना प्रत्येक गोष्टीच्या वेळेला त्या कुपवाड परिसरामध्ये जो चर्च आहे त्या चर्चमध्ये तिची सासू दररोज प्रार्थनेला जायची. तिथं तिचं नावही आहे तिच्या प्रार्थनेच्या दिवसाचं. आणि तो जो पास्टर आहे कन्हेरे नावाचा, तो वारंवार घरी यायचा आणि तिला समजून सांगायचा प्रयत्न करायचा, कधी जबरदस्ती करायचा, आणि ती ऐकली नाही तर हिच्या अंगामध्ये सैतान आहे म्हणून सांगायचा. आणि सैतान आहे म्हणून सांगितल्यानंतर मग त्या कुटुंबाकडून, राजगे कुटुंबाकडनं तिला प्रचंड मारहाण व्हायची. असा अनन्वित अत्याचार ह्या कुटुंबाने हिच्यावर केला. हा ज्या वेळेला मर्चंट नेव्हीमध्ये त्या ठिकाणी टॉयलेटला गेला तर टॉयलेटमध्ये मोबाईल पडल्यानंतर त्यानं तिकडून फोन करून इकडं आई वडिलांना सांगितलं की आज माझा टॉयलेटमध्ये एक फोन पडला. तर ह्या पास्टरनं त्यांना सांगितलं की तुमच्या घरामध्ये ही देवपूजा करणारी सैतान असल्यामुळं तो मोबाईल टॉयलेटमध्ये पडला म्हणून, आणि पुन्हा तिला मारहाण करण्यात येईल. ही प्रत्येक गोष्ट आई वडिलांना त्या ठिकाणी ती सांगत होती. आज हे घडलं, आज हे घडलं, आज मला चर्चमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. एकदा तर तिला चर्चमध्ये नेलं त्यावेळेला तिथं अनेक असंख्य हिंदू महिला आणि तो पास्टर त्या महिलांच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी पुटपुटत होता आणि त्या पुटपुटल्यानंतर त्या खाली बेहोश होऊन पडायच्या. परंतु हिच्या डोक्यावर हात ठेवून तो पुटपुटला पण हिच्यावर काहीच परिणाम झाला नाही, कारण हिला माहित होतं हे सगळं अंधश्रद्धा आहे. ही MSc झालेली आणि तो जो पास्टर आहे तो अवघा 6वी 7वी शिकलेला, तो तिच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र वगैरे म्हणायचा आणि ते त्यानं तिला दाद दिली नाही म्हटल्यानंतर तिच्या अंगामध्ये सैतान आहे. आणि मग सैतान आहे म्हटलं की सासू सासऱ्यांनी पतीनं तिला मारझोड करायचं. अशा पद्धतीनं तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. ख्रिश्चन धर्म स्वीकार कर, तू ख्रिश्चन हो. आणि तिनं ह्या सगळ्या गोष्टीला नकार दिला आणि ह्या अत्याचाराचा कडेलोट झाला आणि शेवटीला तिनं आत्महत्येचं पाऊल उचललं. परंतु तिनं आत्महत्या केली का? आई वडिलांना ज्यावेळेला फोन आला की तुमच्या मुलीनं गळफास लावून आत्महत्या केल्या, त्यावेळेला ज्यावेळेला आई वडील तिच्या घरी गेले त्यावेळेला तिची बॉडी बाहेर काढून ठेवली होती आणि आम्ही ती पंपिंग करण्यासाठी ठेवली असं म्हणणं आहे. परंतु आई वडिलांचं म्हणणं असं आहे की तिची त्यांनी हत्याच केलेली आहे. ही जी घटना आहे ही सांगली जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशामध्ये ख्रिश्चन धर्माचं धर्मांतरणासाठी केलेली ऋतुजा राजगेची ही हत्या, ही घटना, या घटनेमुळे धर्मांतर बंदी कायदा लागू झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्या हगवणे प्रकरणामध्ये आपण बघितलं त्याही मुलीनं अशीच छळाला कंटाळून आत्महत्या केली आणि या प्रकरणात सुद्धा ऋतुजानं हेच केलं. या दोन्ही घटनेमध्ये एक कुठेतरी समान धागा असा दिसतोय की या दोन्ही मुलींनी आपल्यावर जो छळ केला जातोय, आपला छळ जो होतोय सासरी, हे सगळं त्यांच्या आई वडिलांना सांगितलेलं होतं. तरी पण हा प्रकार त्यांना रोखता आला नसता का? आई वडिलांना वाटत होतं की
हे सुधारतील. आम्ही त्यांना विचारलं, त्यांना ज्या वेळेला ह्या कुटुंबाच्या घरी आम्ही गुंडेवाडीला गेलो, हिंदू एकता आंदोलनाचे सर्व कार्यकर्ते भेटून, की हे वारंवार असे करत होते, तुमच्या मुलीवर अत्याचार करत होते, अन्याय करत होते, धर्मांतराची सक्ती करत होते. हे जर तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर आपण तिला वाचवू शकलो असतो. परंतु मुलगीचं लग्न लाखो रुपये खर्च करून थाटामाटात करून दिले. आज ना उद्या ते लोक सुधारतील, मध्यस्थी लोक सांगायचे समाजामध्ये. पण ह्या हगवण्याचं कुटुंब आणि आत्महत्या आणि ह्या आत्महत्येमध्ये हा फरक आहे. कारण ही धर्मांतरासाठी घडलेली घटना. कारण 100% वेगळं आहे. फक्त समान धागा एकच आहे की या दोन्ही मुलींनी आपल्यावर होत असणाऱ्या अत्याचाराबद्दल आपल्या आई वडिलांना कल्पना दिलेली होती. परंतु हे कल्पना दिल्यानंतर तर बघा की ही आत्महत्या झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सुद्धा एवढी निर्ढावलेली आहे की ह्या मुलीनं ज्या वेळेला आत्महत्या केली, त्या आत्महत्या केल्यानंतर आई वडिलांनी सांगितलं ख्रिश्चन धर्म स्वीकार म्हणून धर्मांतरणासाठी माझ्या मुलीची ही आत्महत्या नाही हत्या केलेली आहे, तुम्ही हे नमूद करा जबाबात. तर पोलीस 3 तास ही कंप्लेंट घ्यायला तयार नव्हते. की ते म्हणत होते की सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असा तुम्ही जबाब द्या, अशी तुम्ही लेखी तक्रार द्या. आई वडिलांनी सांगितलं, तिला चर्चमध्ये नेत होते, तिला मारझोड करत होते, तिला बायबल वाचायची सक्ती करत होते, तिला वटपौर्णिमा साजरी करायला परवानगी देत, तिला उपवास करायला परवानगी देत नव्हते, तिला देवदेवतांची पूजा अर्चा करायला परवानगी देत नव्हते. तू ख्रिश्चन हो, तुझ्या अंगामध्ये सैतान आहे असं म्हणून मारहाण करते. आणि हे धर्मांतरासाठीच घडलेलं आहे म्हणून सांगत असताना सुद्धा 3 तास संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं पोलीस स्टेशनचा विलंब लावला. मग अशा यंत्रणा जर असतील तर न्याय कसा मिळणार? बरोबर आहे. अशा अधिकाऱ्यांच्यावर सर्वप्रथम कारवाई खरं तर व्हायला पाहिजे. जर का त्या मुलीचे आई वडील टाहो फोडून सांगतायत की कुठल्या कारणामुळं माझी मुलगी गेली, तर त्याचं गांभीर्य त्या पोलीस अधिकाऱ्याला असू नये. याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही. मला या निमित्तानं दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की हे प्रकरण ख्रिश्चन धर्म स्वीकार म्हणून घडलं, याच्या बरोबरीनंच आपल्याकडं लव जिहाद एक हे सुद्धा एक मोठं आव्हान सध्या संबंध हिंदू समाजापुढं आणि हिंदुस्थान पुढं आहे. आपल्याही भागामध्ये, महाराष्ट्रात, सांगली असेल किंवा सगळ्याच जिल्ह्यात, ग्रामीण भागात अशी प्रकरणं घडलेली आहेत. याची चर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा झालेली आहे. तर ही जी धर्मांतर होतं, म्हणजे ते मुस्लिम असेल किंवा ख्रिश्चन असेल, ह्याला जी बळी पडतात लोक. आता हा विषय थोडा वेगळा आहे की या अहिल्या देवीच्या लेकीनं तर हे मान्य करायला म्हणजे मान्यच केलं नव्हतं, तर तिनं आव्हान त्यांनाच दिलेलं होतं की मी हिंदू धर्माप्रमाणे जे काही रूढी परंपरा आहेत त्या पाळणार आणि देवपूजा वगैरे करणार. पण ह्याला जे बळी पडणारे वर्ग आहेत, तर हे कसं रोखलं पाहिजे? म्हणजे मुस्लिम धर्म स्वीकारणं, ख्रिश्चन धर्म स्वीकारणं, आदिवासी पाडे असतील, गावखेड्यातली गरीब लोक असतील, ह्यांना पैशाचं आमिष दाखवणं असेल किंवा हे असं तुम्हाला अंधश्रद्धा किंवा काही खोटं बोलणं असेल, तर हे जे बळी पडतात, तर हे बळी पडू नये त्याच्याकरता काय करणं गरजेचं आहे? समाजानं यामध्ये काय पुढाकार घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून काय वाटतं? माझं तर स्पष्ट म्हणणं आहे असं आहे की आता ऋतुजा राजगेचं बलिदान व्यर्थ होऊ द्यायचे नसेल तर हीच वेळ आहे राज्यातल्या सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा केला पाहिजे. इतर राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा, लव जिहाद विरोधी कायदा त्या ठिकाणी इतर राज्यानं केलेले आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये आज राज्यातली जर परिस्थिती जर पाहिली तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मातंग समाज असू दे, धनगर समाज असू दे, वडर समाज असू दे, बुरुड समाज असू दे, डोंबार कोल्हाटे असू दे, असे जे आर्थिक मागासलेले समाज आहेत, मातंग समाज ह्याने पहिल्यांदा टार्गेट केला होता. धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण.
एकूण देशातल्या राज्यापैकी 4 राज्य ही हिंदू अल्पसंख्याक त्या ठिकाणी झालेला आहे आणि ख्रिश्चन बहुसंख्याक झालेला आहे. जर आपण या गोष्टीकडं राजकर्त्यांनी, लोकप्रतिनिधी, आमदारांनी, खासदारांनी जर गांभीर्यानं लक्ष दिलं नाही, तुमच्या हातामध्ये आज आम्ही जी सत्ता दिली आहे ते लव जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे, धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे, यासाठी सत्ता दिलेली आहे. आणि ह्या गोरगरीब लोकांचा अज्ञानाचा, अशिक्षितपणाचा, व्यसनाचा फायदा घेऊन नोकऱ्याचं आमिष दाखवून, खेळण्यांचं आमिष दाखवून, औषध उपचाराचं आमिष दाखवून यांना धर्मांतरण करण्यास भाग पाडलेला आहे. आमच्या सांगली शहरातला मातंग समाज ज्या परिसरात राहतो, हिंदू मातंग, तो 99% त्या ठिकाणी ख्रिश्चन झालेला आहे. त्या लोकांनी घरातले देव, घरातल्या घंटा आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे लावलेले फोटो नेऊन नदीत टाकून दिलेले आहेत, सोडलेले आहेत. आम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्या वेळेला चौकशी केली तर त्या ठिकाणी 5 ते 6 कुटुंब हिंदू मातंग समाजाची त्याच्या विरोधात लढत होती. आता ते ख्रिश्चन झाले, बाटके कडवे फार असतात, ते आता हिंदूंच्या अंगावर आले. म्हणजे उर्वरित जे हिंदू मातंग समाज जो आहे त्यांना सांगतायत तुम्ही ख्रिश्चन व्हा, त्या भागात चर्च उभा करायचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी जे मरगुबाईचं मंदिर होतं त्या मंदिराची पडझड झाली होती. माझी पत्नी ऍडव्होकेट स्वाती शिंदे नगरसेविका होती, तिला सांगून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्या मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना करून घंटा बांधून, की जिथं मंत्रोच्चार बंद झाले ते जिथल्या घंटा काढून फेकल्या होत्या पुन्हा घंटा वाजवून जे हिंदू मातंग, हिंदू म्हणून त्या ठिकाणी होते, त्या सगळ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून भव्य दिव्य मंदिराची उभारणी केली. आता ही मंदिराची उभारणी केल्या केल्या लगेच ते बाटके जे बाटलेले होते ते लगेच त्या ठिकाणी चर्चची त्यांनी बांधायला सुरुवात केली. परंतु आम्ही महापालिकेमध्ये जाऊन ते बेकायदेशीर चर्च उभा करायला विरोध केला. म्हणजे त्याचबरोबर आटपाडी सारखा जो भाग आहे की जिथं मातंग संपल्यानंतर त्यांनी धनगर समाज टार्गेट केलाय. धनगर समाज हा शेतात काम करायला जाणारा, मेंढपाळ मेंढा राखणारा, तो जो गोरगरीब धनगर आहे, अशिक्षित आहे, अशा दुष्काळी भागातल्या पट्ट्यातल्या या धनगर समाजाकडे जाऊन प्रार्थना कर, तुमचा देव हा स्वतःला वाचवू शकत नाही. एका हातात मूर्ती घ्यायची, पाण्याची बादली घ्यायची, त्या पाण्याच्या बादलीमध्ये तो गणपती सोडायचा, बघा गणपती बुडला, हा तुमचा देव स्वतःला वाचवू शकत नाही. मग आम्ही त्याच्यावर चालू केलं चर्चपीठ, त्याचा जो क्रॉस असतो तो क्रॉस आम्ही जाळून दाखवायचा आहे, बघा क्रॉस जळतो, हा क्रॉस काय वाचू शकला का स्वतःला येशू. अशा पद्धतीनं भरपूर प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केले. गावच्या गावं, ग्रामीण भागातली गावच्या गावं धनगर समाजाची ही आता ख्रिश्चन झालेली आहे आणि मोठं संकट ह्या राज्यावर आलेलं आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे. हीच वेळ आहे, माझं तर स्पष्ट म्हणणं, हीच वेळ आहे. हिंदुत्वादी आमदार सभागृहात आहेत, राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे, देशात हिंदुत्वादी सरकार आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदुत्वादी आहेत. लव जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा केला पाहिजे आणि त्या कायद्यामध्ये कडक तरतुदी केल्या पाहिजेत, कडक शिक्षेचे तरतुदी केल्या पाहिजेत, तरच हे धर्मांतरण रोखलं जाणार आहे. आणि जे समाज आहे, धनगर समाज आहे, वडर समाज आहे, मातंग समाज आहे, कुंचीकुर्वी समाज आहे, कैकाडी आहे, बुरुड आहे, वडर आहे, लोणारी आहे, परीट आहे, नाभिक आहे, सुतार आहे, माळी आहे, या समाजाचे जे प्रमुख आहेत त्यांनी आपापल्या समाजामध्ये प्रबोधन केलं पाहिजे. आणि हे जे पास्टर त्या भागामध्ये त्यांच्या वस्त्यामध्ये ज्या वेळेला येतात आणि धर्मांतराचा प्रयत्न करतात त्यावेळेला त्यांना ठोकून काढलं पाहिजे, पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. कारण आता हे जे बाटके ख्रिश्चन आहेत ते एकीकडं ख्रिश्चन धर्म स्वीकारतात आणि दुसरीकडं एससी, एसटी आणि ओबीसी ह्याचे फायदे घेतात. ह्यांचे जर धर्माचे दाखले बघितले ते दाखले मात्र त्या जातीची निघतात. हे दाखलेच रद्द करायला पाहिजे. हे दाखले रद्द केले की आपल्या मनाने हे सगळे सुराला ह्यांच्या नोकऱ्या घालवाव्या लागतील. या नोकऱ्या घालवल्याशिवाय आणि ह्यांचे दाखले रद्द केल्याशिवाय हे धर्मांतरण थांबणार नाही. यासाठी धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे.
30 तारखेनंतर जे अधिवेशन राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्या अधिवेशन संपूर्ण भाजपच्या आमदारांनी, महायुतीच्या आमदारांनी, हिंदुत्ववादी आमदारांनी डोक्यावर घेऊन प्रश्नाचा भडीमार करून, जर ऋतुजा राजगे भविष्यात पुन्हा दुसरी घडायची नसेल आणि ऋतुजा राजगे कुटुंबाला न्याय मिळायचे आणि श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लव जिहादला मुली बळी पडतायत. कालच सांगलीच्या पोलीस निरीक्षकानं मी सांगितलं होतं 23 दिवस झालं शामराव नगर मधली त्या ठिकाणी स्वानंदी आनंद पुजारी नावाची मुलगी एका मुस्लिम लव जिहादानं लिहिलेल्या ती आणा, तुम्ही का आणत नाही. आणि ज्या वेळेला मी प्रेशर केलं त्याबरोबर लगेच मला सभेच्या पूर्वी सांगलीच्या पीआयचा फोन आणला की राजे विजापुरात आम्हाला मुलगी सापडलेली आहे आणि मुलगी आम्ही आई वडिलांच्या ताब्यात देतोय. दररोज एक घटना घडते आहे. लव जिहाद्यांना मुस्लिम राष्ट्र पैसे पुरवतायत आणि ह्या मिशनऱ्यांना धर्मांतरण करायला ख्रिश्चन राष्ट्र पैसे पुरवतायत आणि दोघं मिळून एकीकडून ख्रिश्चनांचा धोका आणि एकीकडून मुस्लिमांचा धोका आणि हिंदू मात्र निवांत आहेत. हिंदू जागे झालेले नाहीत. हिंदूंनी जागं झालं पाहिजे, हिंदूंनी आक्रमक झालं पाहिजे आणि हिंदूंनी लोकप्रतिनिधींच्या मागे लागलं पाहिजे. जिथं जिथं असं घटना घडतायत तिथं तिथं तुटून पडलं पाहिजे. अशा लोकांना तुडवलं पाहिजे, मारलं पाहिजे, मारहाण केली पाहिजे, यांच्या घरावर हल्ले झाले पाहिजे. तर या भीतीने हे थांबतील, अन्यथा हे थांबणार नाहीत. स्पष्टपणे सांगतात. भल्या सभेमध्ये ख्रिश्चनांच्या मोर्चामध्ये हे बाटलेले ख्रिश्चनांचे नेते सांगतात तुम्ही या हिंदुत्वादी नेत्यांच्यावर हल्ले करा आणि जाऊन हल्ले करून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. म्हणजे अॅट्रॉसिटीचा गैरवापर करा म्हणून सांगतायत. अशा पद्धतीने हे चालू आहे. का तर हे झाले ख्रिश्चन पण दाखले यांचे मात्र मागासवर्गीयांचे, म्हणून अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करा म्हणून त्याच्या क्लिपा माझ्याकडे आहे आणि मी पोलीस स्टेशनला हे सादर करणार आहे. अशा पद्धतीनं भविष्यात आमच्यासारखे, मी असू देत, आमदार गोपीचंद पडळकर असू देत किंवा गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी असू देत, की हे हिंदू धर्म टिकवणं आमचं काम आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर या मुलीनं प्राण सोडला पण धर्म सोडला नाही. त्याचं बलिदान वाया जाता कामा नये. यासाठी पोलिसांना सुद्धा सूचना देणार आहे. अशा खोट्या अॅट्रॉसिटीचे खटले आमच्यावर दाखल होता कामा नये आणि यासाठी हे सगळं घडायचं नसेल तर लव जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा ताबडतोब झाला पाहिजे आणि या मुलीची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली पाहिजे. उज्ज्वल निकम यांच्यासारखा सरकारी वकील त्या ठिकाणी नियुक्त केला पाहिजे आणि ह्या जो पास्टर आहे या पास्टरला या सासू सासरे आणि पती बरोबर सहआरोपी करून या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी उद्याच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण गदारोळ होऊन निर्णय झाला पाहिजे तरच ऋतुजा राजगेला श्रद्धांजली वाहिली असं आम्हाला वाटेल. ठीक आहे. आता बरंच सविस्तर तुम्ही या विषयावर बोललात, कारण मी बघत होतो की भारतात कुठल्या कुठल्या राज्यानं धर्मांतर विरोधी कायदा केलेला आहे. तर झारखंड असेल, अगदी अरुणाचल प्रदेश, ओरिसा, कितीतरी म्हणजे मागास असलेली जी राज्य आहेत ज्याला आपण असं म्हणजे मागास म्हणू नये त्यांना, पण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कितीतरी मागास असणारी ही राज्य आहेत. पण या राज्यांनी हा कायदा मंजूर केला. पण महाराष्ट्र इतकं प्रगत राज्य आणि या राज्यात गेली 10 वर्ष हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून सुद्धा हा कायदा मंजूर होत नाही. कारण मला आठवते 2023 मध्ये ज्या वेळेला लव जिहाद विरोधामध्ये कायदा करावा, धर्मांतर विरोधी कायदा करावा असा आवाज भारतीय जनता पक्षाच्या आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आमदारांनी सभागृहामध्ये ज्या वेळेला आवाज उठवला, प्रश्न मांडले, लक्षवेधी मांडल्या, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी असं निवेदन केलेलं होतं. माझ्या चांगलं लक्षात आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की सरकार विचाराधीन आहे, असे जर का प्रकार घडत असतील आणि हे समोर येत आहेत, हे दिसतंय लव जिहादची प्रकरण महाराष्ट्रात, तर धर्मांतर विरोधी कायदा करायला हवा. पण म्हणजे ही फक्त चर्चा झाली, त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी अजून झालेली नाहीये. तर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे का? आता फक्त तुम्ही सांगलीत मोर्चाकडून निवेदन देऊन काय उपयोग नाही. तुमच्यासारखे जे हिंदुत्ववादी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना सांगणं आवश्यक आहे. ते तुम्ही करणार आहे का? न्यूज डंकाच्या आता माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांना, हिंदुत्ववादी नेत्यांना आणि आमदार गोपीचंद पडळकरांनाही सांगू इच्छितो आणि कालही मी सभेत सांगितलेलं आहे की कोपर्डी येथे घटना घडल्यानंतर
मराठा समाजानं महाराष्ट्रभर 52 मोर्चे काढले. तशाच पद्धतीनं सांगलीची ही घटना ऋतुजा राजगेच्या घटनेनंतर सांगलीनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे काढून एक महाराष्ट्र राज्याचा मोठा मोर्चा उद्याच्या अधिवेशनाच्या तोंडावर त्या सभा मुंबई येथे न्यावा आणि त्या ठिकाणी आपण धर्मांतर विरोधी कायदा करा अशी जोरदार मागणी करावी. तर हे सरकार नमल आणि हे सरकार हा निर्णय घेईल. या सरकारला नुसतं निवेदन देऊन चालणार नाही. या सरकारच्या मागे लागावं लागेल. या सरकारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उतरून घोषणाबाजी करावी लागेल. सरकारचं लक्ष वेधावं लागेल. सरकारला जुन्या गोष्टी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही ही आमच्या हिंदुत्ववाद्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वचनं दिली होती याची आठवण करून द्यावी लागेल. कारण ज्या वेळेला मी मागच्या अधिवेशनाच्या वेळेला सभागृहाचं कामकाज हे क्रूरकर्मा औरंगजेबावरून सुरू झालं आणि सभागृहाचं कामकाज क्रूरकर्मा औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर संपलं. पण शेवटपर्यंत राज्याच्या या हिंदुत्ववादी सरकारनं तिथं निर्णय घेतला नाही. आमचं म्हणणं होतं की तुम्ही म्हणताय की हे औरंगजेबचं जे परिसर आहे थडग्याचा, त्या थडग्याचा परिसर पुरातत्व खात्यानं संरक्षित केलाय. अरे पुरातन खात्यानं संरक्षित केलेलं पुरातत्व खातं तुमच्या हातामध्ये येतं. अहो प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानचा जो दर्गा होता त्या दर्ग्यामध्ये उरूस भरत होता, गलत चढवले जात होते. राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना सरकारच्या सुद्धा लक्षात आणून दिलं नाही. आम्ही जाऊन हिंदुत्ववादी संघटनांनी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन असो, हिंदू एकता आंदोलन असो, आम्ही सातारा जिल्हा कलेक्टर एवढं प्रेशर आणलं की त्या प्रेशरवर सातारा जिल्हा प्रशासनानं हे सगळे प्रकार बंद केले. पण सांगायला मला वाईट वाटतंय की राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना, हिंदुत्ववादी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी औरंगजेबच्या थडग्यावर चादर चढवायला, औरंगजेबच्या थडग्याच्या परिसरात नमाज पडायला बंदी घालायला तुम्हाला येऊ शकत नाही का? एवढं तुम्ही करू शकत नाही का? हे करायला कोणाची परवानगी लागते? हे निर्णय सुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही. यासाठी सर्व शिवभक्तांनी, हिंदुत्ववाद्यांनी या अधिवेशनामध्ये त्या विधान भवनावर जाऊन आपल्याला धडकून आपली ही धर्मांतरण लव जिहादची मागणी मान्य सरकारकडून घ्यावी लागेल आणि हिंदुत्ववाद्यांनी आपल्याला सर्वांनी मिळून एकजूट दाखवावं लागेल. नाही, मला गंमत या गोष्टीची वाटते की मगाशी तुम्ही उल्लेख केला की आरक्षणाचा लाभ घ्यायचा आणि नंतर धर्मांतर करायचं. घटनेच्या भाग 3 मध्ये आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. कलम मला वाटतं 25 नुसार असं धर्म प्रसार करणं किंवा धर्म स्वीकारणं वगैरे हे सगळे आपल्याला मुभा दिलेली आहे, राज्यघटनेनंच दिलेली आहे. त्याचा गैरफायदा उठवायचा आणि या कायद्याच्या आड दडून आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यावर हल्ले करा आणि त्यांच्यावरच अॅट्रॉसिटी दाखल करा, म्हणजे पुन्हा त्या एका कायद्याचा गैरवापर करायचा. कायद्याचाच गैरवापर करून हे सगळे प्रयोग, हे सगळे प्रकार आपल्या राज्यात सुरू आहेत. म्हणजे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. आटपाडीला गेळे नावाचा पास्टर होता. त्या पास्टरनं वरद नावाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटला बरा करण्यासाठी येशूचं रक्त पाजतो म्हणून काहीतरी पाजलं आणि त्याचा धर्मांतर करायचा प्रयत्न झाला. तर त्याला अटक करा. त्यानं किती लोकांचं धर्मांतरण केलं? आटपाडी सारख्या ग्रामीण भागामध्ये, दुष्काळी भागामध्ये एवढी मोठी चर्च उभारली, कुठनं ह्याच्याकडे पैसा आला ह्याची चौकशी करा म्हणून आम्ही मागणी केली. तर माझ्या विरोधामध्ये सांगली सह संपूर्ण महाराष्ट्रातनं ख्रिश्चन आणले आणि त्यांनी ख्रिश्चनांनी मोठा मोर्चा सांगलीत काढला आणि पास्टरची पाठराखण केली. आज आम्ही या ठिकाणी हिंदू धनगर समाज एकत्र आलो. काल मोठ्या संख्येनं हिंदू सकल समाजानं मोर्चा काढला. तुम्हाला सांगतोय, लिहून ठेवा माझं, की उद्या त्याला 2 दिवसामध्ये या पास्टरची पाठराखण करण्यासाठी ख्रिश्चन सर्व महाराष्ट्रातले पास्टर आणि ख्रिश्चन मोठ्या संख्येनं जमून त्या ठिकाणी एकत्र येऊन त्याची पाठराखण करतायत आणि आपण हिंदू बघत राहतो. ठीक आहे, म्हणजे या अशा घटना समाजामध्ये वारंवार घडू नयेत असं आपण म्हणत असतो. घटना घडल्यानंतर त्यावर शोक व्यक्त करतो, दुःख व्यक्त करतो आणि काय केलं पाहिजे याची चर्चा करतो. काय होऊ नये, हे घटनाच होऊ नयेत यासाठी ज्या उपाययोजना आधीच करणं गरजेचं आहे, त्यावर विचार करणं गरजेचं आहे. हे मात्र हिंदू समाज करत नाही. मला संभाजीराव भिडे गुरुजींचं एक व्याख्यान आठवतं. भिडे गुरुजी व्याख्यानात नेहमी हिंदू समाजाबद्दल आणि हिंदू समाजातल्या या नाकर्तेपणाबद्दल नेहमी बोट ठेवत असतात.
तर या निमित्तानं किमान हिंदू समाजानं सजग व्हावं, डोळस व्हावं आणि अशा सगळ्या घटनांच्याकडे अत्यंत गांभीर्यानं बघणं. तुम्हाला सांगतो म्हणजे हे एकीकडे ग्रामीण भागात हे सुरू आहे आणि शहरी भागामध्ये बांगलादेशी रोहिंग्यांचं मोठं आव्हान आहे. आज मुंबई सारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरामध्ये जे फेरीवाले लोक आहेत, जे फळ विक्रेते आहेत, जे सोशल ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारी माणसं आहेत, हे येतात कुठून? ह्यांचा आधार कार्ड आणि पॅन कार्डवर पत्ता कुठला आहे? झारखंडचा. ह्यांची जन्मतारखा काय आहेत? तर आपल्याकडे पूर्वी जन्मतारखांचा घोळा असायचा, लक्षात राहायचं नाही, आडाडी माणसं असायची, शाळेत घालताना 1/7 प्रत्येकाची तारीख असायची. त्याप्रमाणे यांच्या पॅन कार्डवर, आधार कार्डवर 1/7 तारीख आहे आणि सगळ्यांचे पत्ते एक आहेत आणि हे सगळे येतात पश्चिम बंगालमधून. हे फार मोठं आव्हान मुंबईसारख्या शहरामध्ये आहे आणि ग्रामीण भागात हे तुम्ही आता सांगितलेलं धक्कादायक सगळा प्रकार आहे. एकूणच ग्रामीण असो किंवा शहरी असो, महाराष्ट्र पोखरला जातोय आणि हे महाराष्ट्रापुढचं खूप मोठं आव्हान आहे. या निमित्तानं म्हणजे आपला हा इंटरव्ह्यू देवेंद्र फडणवीस बघतायत असं गृहीत धरून तुम्ही थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांना काय आवाहन कराल? काही नाही, तुमच्या हातामध्ये ह्या राज्यातल्या हिंदुत्ववाद्यांनी कष्टाचं रक्ताचं पाणी करून प्रचार करून कुठली अपेक्षा, 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता प्रचार करून निव्वळ हे राज्यामध्ये जे सरकार आलेलं आहे ते लाडकी बहीण योजना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळं आणि ह्या राज्यावर जी घुसखोरांचं जे मोठं संकट आहे, धर्मांतराचं संकट आहे, लव जिहाद्यांचं संकट आहे, दिवसेंदिवस वाढणाऱ्या मशिदींचं संकट आहे, या मशिदीवरचे बोंगे उतरायचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आम्ही हे सरकार आणलेलं आहे. आमचा भ्रमनिरास तुम्ही होऊ देऊ नका. जे मराठ्यांनी मारलेले मुस्लिम सरदार आहे, मग अफजल खान असू दे, त्या ठिकाणी मलिक रेहान असू दे, ह्यांच्या सगळ्यांच्या खडग्याचे रूपांतर दर्ग्याचे रूपांतर मशिदीत होऊन संपूर्ण गड किल्ले इस्लामिक अतिक्रमणानं भरलेले आहेत. ते सर्व गड किल्ले 31 मे पर्यंत अतिक्रमण मुक्त करतो म्हणून सांगितलेलं आहे. तर हे सगळे गड किल्ले अतिक्रमण मुक्त केले पाहिजेत. या गोष्टीकडे विकासाबरोबर या गोष्टीकडे लक्ष द्या. जर देशातच पाकिस्तान निर्माण होणार असेल, देशातच ख्रिश्चन राष्ट्र निर्माण होणार असेल, घुसखोरांची दिवसेंदिवस संख्या वाढणार आहे, आधार कार्ड काढून देणारे आधार केंद्र मुस्लिमांच्या ताब्यामध्ये आहेत, संपूर्ण मशिदी एकमेकांना इंटरनेटनं जोडलेल्या आहेत आणि अतिरेकी प्रवृत्तीची मोठ्या संख्येनं या ठिकाणी वाढ झालेली आहे. गांजा बिंजा विकणारे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचे तरुण आहेत आणि म्हणून देशाला आतनं मोठा धोका आहे. याकडं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं दखल घ्यावी. हिंदुत्ववादी संघटना टाहो फोडून सांगतायत लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा करा, मशिदीवरचे भोंगे उतरवा, हे जे सगळे निर्णय आहेत, सगळे गडकिल्ले इस्लामिक अतिक्रमण मुक्त करा, घुसखोरांच्यासाठी काहीतरी मोहीम राबवा. देशामध्ये 10 कोटी, महाराष्ट्रामध्ये 1 कोटी आणि सांगलीमध्ये 700-800 बांगलादेशी परवाच एक आम्ही सांगलीमध्ये पकडला. आधार केंद्रच या मुस्लिमांच्या हातामध्ये आहे, त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं त्यांना काढून मिळतंय. मतदान कार्डापर्यंत त्यांच्याकडे सगळ्या हे आहेत. पद्धतशीरपणे रोहिंग्या मुसलमान, बांगलादेशी मुसलमान यांना या मशिदीच्या माध्यमातून काँग्रेसचे मुस्लिम नगरसेवक, मुस्लिम खासदार आणि मुस्लिम नेते हे पद्धतशीरपणे प्लॅनिंग करून त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करतायत. हा एक मोठा कट आहे. हे सगळं आयबीला माहिती आहे, सीआयडीला माहिती आहे, पोलिसांना माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना कळत कसं नाही? मुख्यमंत्र्यांनी ह्यावर चांगले कडक आणि धाडसी निर्णय घेऊन त्यांचा एक ठसा उमटवला पाहिजे की ह्या मुख्यमंत्र्यांनी हे निर्णय घेतले आणि असा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा हिंदुत्ववादी झाला, अशा पद्धतीनं काम त्यांनी केलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद नितीनजी. आपण न्यूज डंकासाठी वेळ दिलात आणि अत्यंत सविस्तरपणे आपली भूमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद.